नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार। महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते, तर ही रक्कम 2000च्या 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते। तर या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले नसेल किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता हे हप्ते मिळणार या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवला होता। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर आता नेमकी काय आहे अपडेट, कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 4,000 रुपये मिळतील किंवा कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत किंवा जे शेतकरी अपात्र झाले आहेत त्या शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करायची आहेत किंवा याचं स्टेटस कसं चेक करायचं, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी कशी करायची या संदर्भात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि मित्रांनो, चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। आता नेमकी काय आहे अपडेट व्हिडिओला, तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या योजनेचा उद्देश काय आहे ते पाहूया। तर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं हा आहे, विशेषतः म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांच्या शेती खर्चात हातभार लावणं हा मुख्य ध्येय त्या ठिकाणी आहे। थेट आर्थिक मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ज्या वस्तू लागतात त्या वस्तू शेतकऱ्यांना खरेदी करणं त्या ठिकाणी सोपं जातं। तर मग आता शेतकरी 6व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। शासनानं अद्यापही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु मागील हप्त्याचा जर विचार केला तर मार्च 2025 म्हणजेच 31 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या हातावर किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरामध्ये संपूर्ण रक्कम त्या ठिकाणी जमा होऊ शकते। तर शेतकऱ्यांनी वेळोवेळी या मित्रांनो जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाला भेट देऊन सुद्धा त्यांचं स्टेटस काय आहे हे सुद्धा चेक करायचं आहे। याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। तर मग आता आपण सर्वप्रथम पाहूया या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहे। तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। 7/12 उतार्यावर शेतकऱ्यांचं नाव असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हा सक्रिय असणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे खात्याला लिंक असेल, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, त्यांच्या बँकेच्या खात्याला केवायसी आहे, त्यांचं बँक खातं हे व्यवस्थित सुरू आहे, ते शेतकरी या योजनेसाठी मित्रांनो पात्र आहेत आणि ते शेतकरी या योजनेसाठी मित्रांनो अर्ज करू शकतात। तर मग आता या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी अपात्र आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर सर्वप्रथम म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही, ज्या शेतकऱ्यांनी फ्रॉडमध्ये नोंदणी केलेली आहे ते शेतकरी या योजनेसाठी मित्रांनो अपात्र ठरण्यात येणार आहे। त्यानंतर सरकारी नोकरदार आहे, आयकर भरणारे नागरिक आहेत, त्यांच्याकडे शेती जरी असेल परंतु नोकरीवर आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर 10,000 पेक्षा जास्त पेन्शन मिळणारे माजी सरकारी कर्मचारी ज्यांच्याकडे शेती आहेत परंतु 10,000 पेक्षा जास्त पेन्शन आहेत ते शेतकरी यासाठी अपात्र आहेत। उच्च उत्पन्न गटातील शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 2 ते 3 लाखाच्या समोर आहे ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत। तर आता हप्त्याची स्थिती कशी तपासायची, तर मित्रांनो याचे एक अधिकृत संकेतस्थळ आहे nsmny.maha.it.org ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी लाभार्थी तपशील तपासू शकता। तर मित्रांनो हे तपासायचं कसं, तर मित्रांनो आधार क्रमांक किंवा बँक खाते हे त्या ठिकाणी टाकायचं आहे ज्याच्या लिंकवर तुम्ही क्लिक केलेलं असेल। तर आता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन प्रकारची आहे। तुम्हाला ऑनलाईन करायचा किंवा ऑफलाईन करायचा हे तुमच्या मनावर असतं। तर मग आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण सर्वप्रथम पाहूया। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर डायरेक्ट जाऊ शकता। नवीन अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे, संपूर्ण माहिती आवश्यक आणि व्यवस्थित भरायची आहे, बँक खातं आणि शेत जमिनीचा तपशील तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे आणि शेवटची स्टेप म्हणजे कागदपत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे। कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत। एक म्हणजे 7/12 आधार कार्ड, पासबुक, राशन कार्ड आणि फेरफार हे 5 कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा पाहूया। तर ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातून तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे। हा अर्ज तुम्हाला झेरॉक्सवर सुद्धा मित्रांनो मिळून जाईल। अर्जात जी ही माहिती असेल ती माहिती एकदम आवश्यक भरून घ्यायची आहे। संपूर्ण कागदपत्र या अर्जासोबत जोडायचे आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कृषी ऑफिस असतं। या कृषी ऑफिस मित्रांनो तुम्हाला हा अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्यांच्याकडून एक वसी सुद्धा घ्यायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज त्या ठिकाणी गाळ होणार नाही। तर आता दरवर्षी 6,000 आवक मदत शेतकऱ्यांना मिळत असते। तर आता ही
अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातं, तर आता शेतीसाठी आवश्यक वस्तू खरेदी करणं शेतकऱ्यांना सोपं जातं। आर्थिक स्थिरता आणि सुधारित जीवनमान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी घडून येतं। तर आता या योजनेसाठी काही महत्त्वाची गोष्टी करणं सुद्धा आवश्यक आहेत। ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी तुमच्या खात्याला आधार लिंक करणं, तुमच्या खात्याची KYC करणं, तुमचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे किंवा इनएक्टिव्ह आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तुमच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। 7/12 उतार्यावरील नावामध्ये तपासा। बऱ्याच शेतकऱ्यांचं काय होतं, 7/12 मध्ये नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे आणि पासबुकवर नाव वेगळं आहे। त्या शेतकऱ्यांची नोंदणी तर होते परंतु त्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही। तर अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तुम्हाला आतापर्यंत 4 हप्ते मिळाले असेल। 5वा आणि 6वा हप्ता शेतकऱ्यांचा अद्यापही पेंडिंग आहे। ज्या शेतकऱ्यांची संपूर्ण क्रायटेरिया पूर्ण असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना याचे हप्ते मित्रांनो व्यवस्थित भेटणार आहेत। आशा करतो व्हिडिओ मधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर पाठवून, व्हॉट्सअपचा नंबर मी स्क्रीनवर दिला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, संपूर्ण कागदपत्र पाठवून तुम्ही घरबसल्या नोंदणी करू शकता। तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्कीच प्रेस करायचा आहे। वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।